नमस्कार. एमसेन न्यूजच्या इलेक्शन स्पेशल गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं जसं निवडणुका जवळ येत आहे आणि एकूण वातावरण रंगत होत चाललं आहे सर, आपला शोही रंगत होत चालला आहे. आणि आज तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खूप साऱ्या हॅपनिंग आहे, खूप घडामोडी घडल्या आहेत. त्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत तज्ज्ञ विश्लेषक आहेत. माझ्यासोबत आहेत एमसेनचे सल्लागार संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजयजी वरकड सर. सर खूप स्वागत आहे. सर, आजचा दिवस जो आहे तो अख्खा पूर्ण दिवसाच्या घडामोडी म्हणता येईल. प्रचंड मोठ्या घडामोडी आहेत की त्यातल्या दोन ज्या महत्त्वाच्या आहेत. एक तर विनोद पाटलांनी माघार घेतली आहे, मी निवडणुकीतनं माघार घेतो, ते निवडणूक लढवत नाही आहे. आणि दुसरी जे वंचितचे उमेदवार आहे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली आहे की ज्यांची वंचितनं ज्यांच्या नावाची घोषणा केली होती अफसर खान त्यांनी की मी अपक्ष लढणार आहे. या दोन्ही घटना आणि त्यानंतर दिवसभरामध्ये कालपासून उमेदवार बदलतो की काय याच्यावरती असणाऱ्या सगळ्या घडामोडी, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने जाऊयात. सर, सगळ्यात अगोदर विनोद पाटलांची माघार. नक्कीच. आत्ता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा जर आपण वर्णनच करायचं असेल तर IPLच्या खेळासारखं झालेलं आहे. कोणती टीम 2 गुण घेते, कोणती टीम सगळ्या मॅच हरलेली, किंवा कुठली टीम सातत्याने पराभूत होते, किंवा काय 2-3 नंबरसाठी जो संघर्ष असतो तसं हे खालीवर गणित जे आपण सतत म्हणतो बदलत चाललं, तसं काहीतरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोद पाटील खरंच निवडणूक लढवतील का, असं आपण परवाच चर्चा केली होती. आणि त्याच्यावर एक आपण असं म्हटलं होतं की त्यांनी जी 15-16 वर्षाची कारकीर्द राजकीयपणाला लावायची तयारी ठेवलेली आहे की नाही याच्यावर आपल्याला संशय होता, आणि तो खरा ठरला. कारण त्यांना राजकारणामध्ये आणखीन भरपूर संधी आहेत. त्यामुळे त्यांची माघार ही आपल्याला अपेक्षित अशी माघार होती, आपण जे चर्चा करत होतो त्यानुसार. पण आता या माघारीचा परिणाम काय होईल सगळ्यात हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण यांच्या माघारीमुळे नक्कीच संदीपान भुमरे यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. कारण त्यांना माहीत होतं की विनोद पाटील जर उभे राहिले असते तर संदीपान भुमरेंचं सगळ्यात जास्त मतदान त्यांनी डॅमेज केलं असतं. दुसऱ्या बाजूनं वंचितचे जे उमेदवार आहेत अफसर खान, म्हणजे त्यांची अधिकृत घोषणा झालेली असतानासुद्धा आज त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की मी त्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असणार नाही आता, आणि मी अपक्ष निवडणूक रिंगणात लढणार आहे. मला AB फॉर्म मिळाला, आता मला AB फॉर्म मिळाला नाही, त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढणार आहे. तर याचा सगळ्यात जास्त फायदा मला असं वाटतं की इम्तियाज जलील यांना होईल. त्यामुळे इम्तियाज जलील, आपण जे म्हणत होतो वजाबाकीचं राजकारण सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे, सगळ्यांची मतदान कमी होत जाईल अशी एक परिस्थिती होती. परंतु इम्तियाज जलील यांचं मतदान आता कमी होत नाही, ते वाढणार आहे. त्यामुळं इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा आपण जसं म्हटलं होतं की जो कोणी लढत देईल तो इम्तियाज जलीलशी लढेल, आणि ही निवडणूक इम्तियाज जलील विरुद्ध खैरे अशी होती का इम्तियाज जलील विरुद्ध संदीपान भुमरे होती, असं आता आपल्याला बघावं लागणार आहे. ओके, म्हणजे इम्तियाज जलील एका बाजूला असणार आहे, दुसऱ्या बाजूला खैरे येतात की भुमरे येतात हे बघावं लागणार आहे, असं सरांचं विश्लेषण आहे. सर, दुसरा जो याला लागून माझा मुद्दा आहे की कालपासनं विनोद पाटलांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, काल सामंतांची भेट घेतली जे उद्योगमंत्री त्यांची, आणि त्याच्यानंतर की ठरलं होतं की कालपासून एक चर्चा सुरू झाल्या होत्या की उमेदवार जे आहे बदलती की काय उमेदवारी, आणि विनोद पाटलांना दिल्या जाते की काय. जसं काही उमेदवारी बदलण्याच्या घटनाही घडल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर कासपास चर्चा होती. पण आज डायरेक्ट U-turn बसला आणि विनोद पाटलांनी सांगितलं की मीच लढत नाही आहे. कसं बघताय घटना? आपण पहिल्या दिवसापासून औरंगाबाद लोकसभेची जी चर्चा करतो आहोत त्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की सगळ्यात आधी उमेदवारीचं नाव जे आलं होतं ते विनोद पाटलांचं आलं होतं, आणि त्यांनी स्वतःच ते जाहीर केलं होतं की मी शिंदे गटाकडनं, म्हणजे की शिंदेची जी शिवसेना आहे मूळ शिवसेना, त्यांनी जर उमेदवारी दिली तर मी धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवायला तयार आहे. आणि त्यांनी त्यावेळेस असंही जाहीर केलं होतं की जर मला मिळाली नाही उमेदवारी तरीसुद्धा मी रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ते एक नाव प्रचंड वेगानं आणि सगळ्यांच्या लोकांच्या चर्चेत होतं. आता संदीपान भुमरे पालकमंत्री असताना त्यांना जी उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आपण जो आत्ता मला प्रश्न विचारला की त्यांची उमेदवारी बदलण्याची जी शक्यता कालपासून चर्चा केली जात होती, नक्कीच तसाही विचार त्या गोटामध्ये झालेला होता, कारण त्याशिवाय बातम्या बाहेर येतच नाही. परंतु पालकमंत्र्यांचं तिकीट बदलल्या गेलं असतं तर ते फार मोठा फटका सत्ताधारी आघाडीला बसला असता. आधीच शिंदे गटाच्या अनेक राज्यामधल्या 2-2, 3-3 ठिकाणी उमेदवार बदलले गेलेत. काही ठिकाणी त्यांचे उमेदवार निश्चित होत नाही. ठाणे, कल्याणमध्ये जिथं मूळ शिंदेंचं त्याला आपण घरचं मैदान म्हणतो तिथले उमेदवार ते अधिकृतपणे अजून जाहीर करू शकले नाही. नाशिकचे उमेदवार जाहीर करू शकले नाही. हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आली. आणि आता परत औरंगाबादचं पालकमंत्र्याची जर उमेदवारी बदलली असती तर फार प्रचंड मोठी नामुष्की शिवसेनेवर आली असती मूळ. त्यामुळं त्यांनी शेवटच्या क्षणी विनोद पाटलांनाच तयार केलं की आपण माघार घ्यावी, आणि त्या बदल्यात पुढच्या
काय त्यांना काही आश्वासित केलं असेल की पुढं राजकारणामध्ये अनेक संधी असतात, तर ते एखादी संधी तुम्हाला पुढं दिली जाऊ शकते असं कदाचित त्यांना सांगितलेलं असेल. त्यामुळं उमेदवारी बदलली गेलेली नसली तरी या बदलाची चर्चा मात्र सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचंड वेगाने 24 तासामध्ये मागच्या सगळीकडे फिरत होती. नक्कीच, म्हणजे काय म्हणतात ना की राजकारणात काही लपून राहत नाही किंवा राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी खोट्याही पसरवल्या जातात. म्हणजे ज्यांना चर्चा सुरू होती कालपासून ती होती. आता दुसऱ्या ज्या घडामोडीकडे येऊयात की अफसर खान यांना इम्तियाज जलील हे MIMचे उमेदवार होते, ते मुस्लिम चेहरा होता आणि विद्यमान खासदार आहे, त्यांच्या तोडीसतोड म्हणून किंवा त्यांना एक काटशा देण्यासाठी अफसर खान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती वंचितकडनं. पण त्यांना AB फॉर्म मिळाला नाही. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की मी हे जे बाकीचे उमेदवार आहे एकही काम करत नाही आहे आणि मी वंचितनं मला अद्याप AB फॉर्म दिला नाही आहे, तरी पण मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष मैदानात असतील, पण वंचितनं त्यांना फॉर्म न देण्यामागं किंवा वंचितची काय भूमिका असू शकते? वंचित उमेदवार बदलेल की वंचित कोणाला पाठिंबा देईल, कसं बघता? मला तर याच्यामध्ये दाट शक्यता वाटते, कारण मागच्या निवडणुकीमध्ये MIM आणि वंचित बहुजन आघाडीची जी हे झाली होती, एकत्र ते आले होते, तर त्यामध्ये इम्तियाज जलील यांना औरंगाबाद लोकसभेमध्ये प्रचंड फायदा झाला होता. परंतु वंचित बहुजन आघाडीला त्या तुलनेने MIMचा काही फायदा झाला नाही असं प्रकाश आंबेडकरांचं त्यावेळेसचं मत होतं आणि त्यामुळे ते नाराज होते आणि त्या नाराजीचं कुठंतरी त्यांना परतफेड करायची होती, म्हणून त्यांनी मुद्दाम औरंगाबाद लोकसभेमध्ये अफसर खान यांना उमेदवारी देण्याचा एक पवित्रा घेतला होता. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन महासंघाच्या राज्यातील 2 उमेदवारांना MIMने बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं कसं असतं राजकारणामध्ये, जसं आपण म्हणतो की कायमस्वरूपी एकजूटही राहत नाही आणि ताटातूट पण होत नसते. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने जो दोन पावलं MIMसाठी टाकले, त्यानंतर एखादं पाऊल जर आत्ताच्या घडीला वंचित बहुजन आघाडीने टाकलं आणि औरंगाबाद लोकसभेमध्ये परत एकदा इम्तियाज जलील यांना पाठिंबा दिला, तर इम्तियाज जलील हे अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीनं या सगळ्या स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढे जातील अशी आता दाट शक्यता आहे. म्हणजे नक्कीच, म्हणजे काही घडामोडी ज्या आहे राजकारणात बेरीज आणि वजाबाकी कशा अर्थाने केली जाते. जर तिकडं त्यांना 2 ठिकाणी जे अनकंडिशनल सपोर्ट जो दिला आहे तिकडं त्यांच्यासाठी MIMनं जाहीर केला आहे, त्याच्या बदल्यात जर त्यांना परत फेड किंवा मदत म्हणून औरंगाबादला जर इम्तियाज जलीलांना वंचितनं पाठिंबा दिला तर गणितं बदलतील आणि गणितं 2019ची पुनरावृत्ती होती की काय अशा स्टेपपर्यंत ते येऊन पोहोचेल. 2000च्या मागच्या निवडणुकीची पुनरावृत्ती म्हणण्यापेक्षा आता या दोघांमध्ये जे विभाजन आहे ते हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरेंमध्ये जे विभाजन झालं होतं त्याहीपेक्षा जास्त मोठं विभाजन आत्ता होईल अशी शक्यता दाट आहे. कारण एक उमेदवार दोन्ही बाजूनं खैरे मैदानात उतरले, संदीपान भुमरे पालकमंत्री आहे, भारतीय जनता पक्ष आणि सत्ता त्यांच्या ताब्यात आहे, असं असताना दोन्ही पक्षांकडनं मतांची अक्षरशः खेचाखेची होणार आहे. त्यामुळे हे जर 50-50% सारख्याच वोटिंग जर यांनी डिवायडेशन झालं तर इम्तियाज जलील हे अत्यंत सरळपणे पुढे निघून जातील. आता असं गणित आहे सरळ. म्हणजे पहिल्यापासून या मतदारसंघाबद्दल जे गणित आखाडे बांधले जात होते, दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याला जसा लाभ होतो तसंच या दोघांच्या जोरात फाईटमध्ये तिसऱ्याचा मताधिक्य वाढू शकतं. पण ही आजची परिस्थिती आहे आणि अजून काय काय घडामोडी घडतात ते बघावी लागणार आहे. पण सर, या सगळ्या घडामोडीमध्ये विनोद पाटलांची जी माघार आहे तिचा जो फायदा आहे तो कदाचित संदीपान भुमरेंना त्याचा ऑब्व्हियसली फायदा होणार आहे. कारण ते जर निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर ते 3 ठिकाणी मतविभागणी झाली असती, खैरे, विनोद पाटील आणि संदीपान भुमरे. त्यामुळं इम्तियाज जलीलला आणखीन एक मोठा ॲडव्हान्टेज झाला असता. त्यामुळं संदीपान भुमरेंची आत्ताची जी परिस्थिती आहे ती विनोद पाटलांच्या माघारीमुळे नक्कीच सुधारली. परंतु आता प्रश्न असा आहे की जेव्हा मतदार बाहेर जातो तेव्हा तो निवडून देण्यासाठी जातो. इम्तियाज जलीलला पाडायचं म्हणून खैरेला मतदान करा किंवा संदीपान भुमरेला मतदान करा असं मतदान होत नसतं. आपल्याला ज्याला निवडून द्यायचं आहे त्याच्यासाठी माणूस मतदान करत असतो. त्यामुळे खैरेंना खैरेचे मतं मिळतील, भुमरेंना भुमरेची मतं मिळतील आणि इम्तियाज जलील यांची आत्ताची वोट बँक ही या दोघांच्या वोट बँकेपेक्षा अधिक स्ट्रॉंग आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. नक्कीच, म्हणजे आजच्या घडामोडींमध्ये काही बळ जे आहे ते भुमरेंना मिळालंय. पण जर कदाचित वंचितनं कोणाला पाठिंबा दिला नाही तर उद्या 2 दिवसात म्हणजे उद्याच AB फॉर्म दिला नाही कोणाला आणि त्यांच्याकडनं कोणी उमेदवारी अर्ज दाखल नाही केला तर मात्र इम्तियाज जलील यांना तो एक मोठा सुखद धक्का म्हणावा लागेल आणि तो त्यांना काय म्हणता येईल त्यांच्या दृष्टीने त्यांच्या भवितव्यासाठी तो निर्णय त्यांना फायद्याचा ठरेल आणि इम्तियाज जलील फायद्यात राहतील. आज तरी असं गणित आहे. सर, जर असं झालंच, उद्या जर कदाचित नाही दिला, आपण आता उद्यापर्यंत त्याला थांबावं लागेल, पण जर उद्या किंवा भविष्यात इम्तियाज जलील यांना वंचितनं पाठिंबा दिला आणि मागच्या वर्षीसारखी फाईट झाली तर त्या याच्यामध्ये
तीन याच्याकडे तीन जे तिरंगी लढत होईल जी आपण चौरंगी म्हणत होतो तिरंगी लढतीकडे त्यानंतरचं चित्र कसं असेल? अगदी स्पष्ट आहे. मागच्या वेळेचं त्याचं एक ट्रायल झालेली जे मागच्या निवडणुकीमध्ये जी ट्रायल झालेली त्याच्यामध्ये खैरेंचा मागच्या वेळेस निसटता पराभव झाला होता. परंतु आत्ताची परिस्थिती उलटी आहे. कारण जर मतदान खैरेंचं कमी होणार असेल संदीपान भुमरेमुळे, कारण हर्षवर्धन जाधव हे अपक्ष होते आणि मराठा कार्ड म्हणजे केवळ एका जातीचं मतदान जास्तीत जास्त त्यांना मिळालं होतं. आता तसं होणार नाही. सगळ्या जातीचं मतदान विभागलं जाणार आहे. विशेषतः हिंदुत्ववादी मतदान जे आहे मग ते भले कोणत्याही जातीचं असेल, ते मायनॉरिटीच्या जाती काही जाती कमी लोकसंख्येच्या असतील, परंतु त्या सगळ्यांचं मतदानाची जी विभागणी होणार आहे ती मोठ्या प्रमाणात होईल. आता ही विभागणी ग्रामीण भागामध्ये मी आधीच्या पहिल्या दिवशी पण हेच सांगितलं होतं की ग्रामीण मतदार हा शहरातल्या मतदारांपेक्षा थोडा वेगळा विचार करतो. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये शक्यतो खैरे हे जास्त चालतील की संदीपान भुमरे जास्त चालतील याच्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. पण तो कोणता की 2 नंबरचा सीटचं म्हणतोय मी. कारण 1 नंबरच्या मध्ये फाईट करण्यासाठी आता इम्तियाज जलील बरोबर कोण फाईट करणार हे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे तिथे असं वाटतं की खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यातच ही लढाई होईल. नक्कीच MIMच्या समोर जी शिंदे सेनेची फाईट होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची फाईट होती, शिंदे गट की ठाकरे गट, पण एका बाजूनं मात्र MIM स्ट्रॉंग पद्धतीने असेल आणि त्या फाईटमधनं येणारा उमेदवार निश्चित असेल. पण याच्यासाठी उद्या आणि उद्या याच्याकडनं वंचितकडनं कोणी फॉर्म भरतं का किंवा वंचितची काय भूमिका असेल का जे उभा आहे त्यापैकी वंचित कुणाला पाठिंबा देतं या सगळ्या गोष्टींकडे बघावं लागणार आहे. पण आजच्या सगळ्या ज्या घडामोडी आहे त्या निश्चितच सगळ्या गणितं बदलवणारी होती आणि त्यामुळं उद्या काय होतं आजच्या ज्या गणितांचा उल्लेख करावा लागेल त्या 2 गणितांची वजाबाकी बेरीज आणि त्याचा येणारा शेवटचं जे उत्तर आहे ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की मिळेल. त्यानंतर बाकीच्या काही मतदारसंघातल्या काही अशाच घडामोडी आणि अशाच काही लढती आपण अगदी शेअर मार्केटचं जरी उदाहरण दिलं की आजचं शेअर मार्केटमध्ये कोणाचा किती शेअर निघाला काय निघाला, तर आजचं जर आपण विचारलं की उच्चांक कोणाचा आहे तर आज नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जर या रिंगणामध्ये नसणार असेल किंवा इम्तियाज जलील यांना त्याचा पाठिंबा मिळणार असेल तर आजचा सगळ्यात जास्त उच्चांक फायदा हा इम्तियाज जलील यांना झालेला आहे आणि नंबर 2ला झालेला आहे संदीपान भुमरेंना. खैरेंची परिस्थिती जैशी ती आहे अशीच परिस्थिती आत्ताची. नक्कीच, कारण वंचितकडनं जे अजून याच्यावरती ऑफिशियली अधिकृतरित्या काही सांगण्यात आलेलं. वंचितची भूमिका उद्या जाहीर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला ठामपणे सांगता येईल, अधिकृतपणे बोलता येईल. पण आज या सगळ्या गोष्टी अशा घडल्या तर अशा होतील आणि राजकारणामध्ये म्हणतात क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत सांगता येत नसतं काय होईल. आणि औरंगाबादची शीट तर रोज त्या पद्धतीने चालू आहे. आधी तर तिकीट जाहीर होत नव्हतं, तिकीट जाहीर झाल्यानंतर ते दुसऱ्या उमेदवाराला बदलतं की काय, त्यांनी केलेली मागणी, त्याच्यानंतर आता वंचितनं न दिलेला AB फॉर्म आणि वंचितच्या जाहीर उमेदवारांना अपक्ष लढण्याची भूमिका या सगळ्यामुळं रोजचं जे आहे रोज बदलतंय आणि इथली लढत रंजक होतीये. या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असाच प्रयत्न करू. उद्याही नक्की बघा जो आपला सगळ्यांचा आवडता शो आहे गल्ली ते दिल्ली. आणि आज आम्ही खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रियाही आणल्या आहेत त्या उद्याच्या शोमध्ये तुम्हाला त्या बघायला भेटतील. धन्यवाद.